अद्विकची शाळा सध्या तर 1 तासच आहे, त्याच्यामुळे 1:30 ते 2:30ची शाळा असल्यामुळे मी तिथेच थांबते आणि लगेच त्याला तिथून ड्रॉप करून घेऊन येते. आणि घरी आल्यानंतर अद्विकने फटाफट कपडे चेंज केले आणि कपडे चेंज केल्यानंतर मला बोलला, "मम्मी मी कपडे माझे फोल्ड करून ठेवतो." दादाने अजून फोल्ड करून ठेवले नाही, कारण वेदांत घाईघाईमध्ये आल्यानंतर खेळायलाच गेलेला. त्याच्यामुळे वेदांनी पण फटाफट त्याचे कपडे हँगरला लावून ठेवले, जेणेकरून हँगरला लावून ठेवले तर कसे इस्त्री केल्यागतसुद्धा राहतात, त्याची इस्त्री पण जात नाही आणि शर्ट चुरगळतसुद्धा नाही. त्याच्यानंतर अद्विक मला बोलला, "मम्मी फटाफट लाईट लाव, मला हातपाय तोंड धुऊ देत." आणि इथे दुपारची वेळ झाली होती, दहीहंडी आली, तर ह्या मुलांचं चाललं आहे की आम्हाला दहीहंडी लावायची आहे, तर आम्हाला प्रॅक्टिस करायला पाहिजे त्याच्यासाठी. तर ह्यांचं स्टार्टिंगला दोघांचं असंच प्रॅक्टिस म्हणून हे लोक खेळत होते. तर मी एक इंस्टाग्राम पेजवरून साडी मागवलेली माझ्यासाठी, तर आपण बघूया ती कशी मला पार्सल झालेली आहे. ती मला पार्सल रिसीव्ह झालेली आहे आणि मी माझ्या स्वतःसाठी एक साडी मागवलेली. तर आपण त्याचं बघूया अनबॉक्सिंग करून. किती ॲक्च्युली मी फर्स्ट टाईम इंस्टाग्रामवरून काहीतरी मागवलेलं आणि तुम्ही बघू शकता तुमच्यासमोरच मी ते पार्सल ओपन करत आहे. वाव, पैठणी मागवली होती, मुनिया पैठणी नाव आहे याचं. तुम्ही बघू शकता, मस्त आहे. हा कलर ॲक्च्युली माझ्याकडे नाही आहे म्हणून मी मागवला होता. आणि ही साडी ॲक्च्युली नवीन ज्या साड्या आलेल्या आहेत आता, ही काठ आहे, म्हणजे जसं की काठाचा पदर आहे, सेम काठ आहे, बॉर्डर आहे, तसा हा पैठणी ब्लाऊज आहे ह्याचा. तुम्ही बघू शकता, मला खूप आवडली आहे म्हणून ही मी मागवलेली आहे. जर का तुम्हाला हवी असेल तर तुम्ही मला लिंक मागू शकता, तर मी त्याची लिंक पाठवेन डिस्क्रिप्शनमध्ये. खूप छान साडी आहे, मस्त, खूप आवडली मला. तर मी ती साडी ओपन केली आहे आणि तुम्ही बघू शकता हा त्याचा पदर आहे आणि हा पदर आहे पैठणीचा हा पदर आहे आणि सेम पैठणी ब्लाऊज जो की आता नवीन ट्रेंड चालू आहे. मला खूप आवडली आणि याची क्वालिटी पण खूप छान आहे आणि प्राईस पण खूपच छान आहे, रिजनेबल प्राईसमध्ये आहे. आणि ॲक्च्युली माझ्याकडे हा कलर नव्हता म्हणून मी हा कलर मागितलेला. तर अशा प्रकारे मला ही साडी रिसीव्ह झाली. वेदांतनी खाल्लेला आहे मार, तर त्याचं रिॲक्शन बघू शकता तुम्ही. आणि जर का ह्यांनी मार खाल्ला नसता ना, तर हे आत्ता इतके शांत बसले, ते तुम्हाला दिसतात ना, ते अजिबात दिसले नसते. त्यांनी फक्त मार खाल्ल्यानंतरच हा त्यांचा शांतपणा तुम्हाला बघू शकता तुम्ही, अदरवाईज नाही. अदरवाईज हा त्याची खोडी काढतोय किंवा तो त्याची खोडी काढतोय, एवढंच तुम्हाला दिसेल. त्याच्यामुळे हे हात आहेत ना, ते थोडे चालवायला लागतात आणि ते आत्ता मी 12 वाजता चालवलेले, म्हणून तुम्हाला ही शांतता दिसत आहे. सो बाय.